नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो पार्थ आणि काव्या अजून बोलत असतात. तर काव्या पार्थला म्हणते, माहिती आहे मला, मी तुम्हाला खूप दुखावलेलं आहे, म्हणूनच तर आज बोलायला आले आहे ना तुमच्याशी. म्हणूनच हे सगळं काही करत आहे आणि म्हणूनच ही खिचडी सुद्धा केलेली आहे, म्हणूनच ते श्रीखंड सुद्धा केलं आणि सगळं काही करते ना मी तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून मी हे सगळं काही केलेलं आहे, असं ती डोळ्यात पाणी घेऊनच बोलू लागते. आणि तुम्ही मला म्हणालात ना आत्ता की मी अजून तुम्हाला नीट ओळखलेलंच नाहीये आणि मला हे माहिती आहे की माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात, खरंच खूप चांगले आहात. पार्थ, तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असतात ना तर खूप छान जुळलं असतं आपलं. असं तिने बोलल्यानंतर मात्र ती गोष्ट पार्थच्या काळजाला चुभते. तर काव्या पुढं म्हणते की पार्थ, अजूनही आपल्यामध्ये मैत्री होऊ शकते, जी मैत्री ना आत्तापर्यंत झालेली नाही ती मैत्री आता होऊ शकते पार्थ. असं ती सर्व काही बोलत असते तर तेव्हा इकडे रम्याचा फोन मात्र अजून चालूच असतो आणि ती फोनवरून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तर काव्या पुढं म्हणते की आणि ही मैत्री मी आउट ऑफ गिल्ट करत नाहीये, तर मनापासून करत आहे. पार्थ, तुमच्यासारख्या माणसाला, ज्याला त्याच्या आयुष्यामध्ये संसार हवा होता, प्रेम हवं होतं, त्या माणसाला आज डिवोर्सच्या वाटेवरती चालावं लागत आहे माझ्यामुळे. याचा गिल्ट आहे माझ्या मनामध्ये. तुमचा क्लायंट आणि माझा डिवोर्स लॉयर एकच माणूस निघाले. त्यांच्याकडून तुम्हाला हे सगळं काही कळालं. ज्या गोष्टी मी तुम्हाला शांतपणे माझ्या समोर बसून सांगणार होते, ज्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने कळाल्या, याचं गिल्ट आहे माझ्या मनामध्ये. तर मित्रांनो, हे सर्व काही अजूनसुद्धा रम्या ऐकतच असते. तर काव्या पुढं म्हणते की ज्या व्यक्तीचा लग्नावर, प्रेमावर, संसारावरती विश्वास आहे, ती व्यक्ती आज मला डिवोर्स पेपर्स देते, याचं गिल्ट आहे माझ्या मनामध्ये. जी गोष्ट मी करणार होते ती गोष्ट तुम्ही केलीत आणि ती करत असताना तुम्हाला किती त्रास होतोय हे कळतंय मला आणि त्याचं गिल्ट आहे माझ्या मनात. आणि म्हणून मी इतके दिवस हे सगळे काही प्रयत्न करत होते. माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुसलं गेलेलं आहे पार्थ. निदान उरलेले काही दिवस ते हसू तुमच्या चेहऱ्यावरती परत यावं माझ्यामुळे, म्हणून मी करत आहे हे सगळं काही. असं ती बोलत असताना पार्थ मात्र धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, आता रम्या त्याच्या केबिनच्या बाहेर येऊन उभारलेली असते आणि तिने ते सर्व काही त्यांचं बोलणं मोबाईलच्या माध्यमातून ऐकलेलं असतं. आणि आता रम्या म्हणते की पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे. ओ माय गॉड, म्हणजे जे व्हावं म्हणून मी इतके दिवस प्रयत्न करत होते ते पार्थकडून आधीच झालेलं आहे. आई शपथ, ग्रेट न्यूजच आहे ही. आणि आई, सगळ्यात आधी ना हे आईशी बोललं पाहिजे, असं म्हणून ती आता वसुंधराला फोन लावू लागते. तर मित्रांनो, आता इकडे वसुंधरा मात्र लागलेल्या पायाने लंगडत लंगडत जिना उतरत असते आणि ती काव्याच्या रूमकडे अखेर चाललेली असते आणि स्वतःशी बडबडत असते की टुणूक टुणूक भोपळ्यासारखी गत झालेली आहे माझी. धड चालता पण येत नाहीये मला. मानिनी आणि कल्पना स्वयंपाकघरात आहेत ना, ते बरंच आहे. मला अपसुक ना काव्याच्या रूममध्ये जाता येईल, असं ती बोलत असते. इतक्यातच रम्याचा फोन वाजू लागतो. तर तेव्हा वसुंधरा म्हणते की आता चालू का फोन उचलू मी, जाऊ देत, मरू देत तिकडे. आणि परत ती रम्याचा फोन आलेला बघून म्हणते की अरे बापरे, रम्याचा फोन आहे आणि हिने नक्की ना काम झालं आहे का नाही हे विचारायसाठीच फोन केला असणार आहे. हिला काय जाते सतत ऑफिसमध्ये फोन करत करत मला विचारायला की काम झाले का, काम झाले का. इथं माझी काय गत झाली आहे ना ते माझं मला माहिती आहे. धड चालता सुद्धा येत नाही, असं ते बोलत असते. तर तेव्हा रम्याचा फोन परत येऊ लागतो आणि वसुंधरा म्हणते की आता ही परत का फोन करते, काम झालं नाही सांगितलं ना की मग पुन्हा चिडायची, असं म्हणून ती परत खाली उतरू लागते. आणि तिला तर खूपच दुखत असतं आणि ती म्हणते की अरे बापरे, कसं करू मी आता, इतकं दुखत आहे मला आणि या मुलीसाठी तर करावं लागणारच आहे मला. आणि मी आता काव्याच्या खोलीत जातेच आणि एकदाचं ना ते एन्व्हलप शोधून काढतेच, असं म्हणून ती आता एका पायावरती लंगडी घालतच पायऱ्या उतरू लागते आणि त्यानंतर लंगडी घालत घालतच ती आता काव्याच्या रूमकडे जाऊ लागते. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी छान अशी आनंद निवासच्या मागच्या बाजूला उभी असते आणि समोरचा समुद्र एन्जॉय करत असते आणि तिथे छान असा वारासुद्धा सुटलेला असतो. आणि मित्रांनो, ती एकटीच तिथे उभारलेली असते. तर इतक्यातच तिला बघून मागून जीवा तिच्या दिशेने चालत येऊ लागतो आणि यावेळेस नंदिनी मात्र एकदम शांत असते आणि आता जीवा तिच्या जवळ येऊ लागतो आणि तिच्या एकदम जवळ आल्यानंतर तिला म्हणतो की म्हणजे तो कवितेमधूनच तिच्यासोबत बोलू लागतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं,
तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं, असं तो तिच्या आता नजरेतच बघून बोलू लागतो. आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्या नजरेमध्ये एकसारखी बघत असते आणि परत ती थोडीशी आता बाजूला बघू लागते. आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने पहिल्यांदा कविता केलेली असते आणि ती म्हणालेली असते की ही माझ्या आयुष्यातली पहिली कविता आहे. आणि तिने हीच कविता जीवाला म्हणून दाखवलेली असते, माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं, माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं, सुटेल का कधी आपल्या नात्याचं कोडं. आणि आता तो क्षण आठवल्यानंतर नंदिनी जीवाच्या नजरेत परत बघू लागते. पण जीवा मात्र तिच्याकडे एकसारखाच बघत असतो आणि जीवाने मात्र तिच्याकडूनच ऐकलेल्या कवितेमधून तिलाच आता उलट प्रश्न केलेला असतो. आणि मित्रांनो, ते अजूनसुद्धा दोघं एकमेकांच्या नजरेत बघत असतात. तर तेव्हा जीवा परत पुढे कविता सुरू करतो, तू सुगंध गजऱ्याचा मी फिकं फिकं अत्तर, तू सुगंध गजऱ्याचा मी फिकं फिकं अत्तर, तुला पडलेल्या प्रश्नांचं मी शोधू पाहतोय उत्तर, सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ, सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ, माझ्याही जुन्या फिलिंग्सवर जमली होती धूळ, आम्ही मुलं अशीच असतो आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही मुलं ही अशीच असतो आम्हाला काहीही कळत नाही, सगळं कळून सुद्धा वेळेत वळत नाही, पण तू पिळलास कान आता आली आहे मला जाग, पण तू पिळलास कान आता आली आहे मला जाग, आता तरी सोडून दे नंदिनी तुझा राग. असं तो तिच्या भोवतीने फिरत फिरतच कविता करत असतो आणि पुढे म्हणतो की तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं, असा तो परत कवितेमधून तिला प्रश्न करतो. आणि नंदिनी आता अगदी प्रेमाच्या नजरेने जीवाकडे बघू लागते आणि तिचा राग खूप पटीने शांत झालेला असतो. तर जीवा पुढे तिला विचारतो की काय झालं, तुला अजूनही काहीसुद्धा बोलायचं नाही आहे का. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, मी अजूनही काही बोलावं असं वाटते का तुम्हाला. असं ती बोलत असताना आता तिच्या डोळ्यामधून थोडंसं पाणी येऊ लागतं. तर जीवा तिला विचारतो, का तुला नाही वाटत का. तर तेव्हा नंदिनी म्हणते, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, तू तरी कुठं माझ्या प्रश्नाचं उत्तर देतेस. तर नंदिनी त्याला म्हणते, खरं उत्तर हवं आहे का. तर जीवा हो असं तिला म्हणतो. तर नंदिनी थोडंसं थांबते. तर जीवा म्हणतो की पण उत्तर असं नाही, तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळी हो एवढंच. तर नंदिनी आता ठीक आहे असं म्हणते आणि म्हणते की जीवा विक्रम देशमुख आज रात्री माझ्याबरोबर डिनरला याल का. मित्रांनो, असं जे काही आता नंदिनीने बोललेलं असतं तर तेव्हा जीवाचं तर ऊर भरूनच येतं आणि जीवा एकदम भारावून जातो आणि एकसारखा तिच्याकडे बघू लागतो आणि त्याला मित्रांनो काही कळेनासंच होऊ लागतं. तर नंदिनी पुढं त्याला म्हणते, मला जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे ना ते मी सगळं काही तिथेच सांगीन. तर आता जीवा खूप म्हणजे अगदी खूपच खुश होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते सर्व काही दिसू लागतं. आणि मित्रांनो, आता नंदिनीने थोड्या प्रमाणात का होईना जीवाचं प्रेम स्वीकारल्याचं इथं दिसत आहे. तर आता जीवा तिला म्हणतो, डन, अगदी डन, मी रात्र होण्याची वाट बघेन. असं तो एकदम खुश होऊन तिच्यासोबत बोलत असतो. तर नंदिनी सुद्धा त्याच्या नजरेमध्ये अगदी एकसारखी बघत असते, कारण बहुतेक आता तिला जीवाच्या नजरेमध्ये प्रेम दिसलेलं असतं. आणि आता जीवा हसत हसतच तिथून निघून जातो आणि नंदिनी त्याच्याकडेच बघत असते. तर मित्रांनो, जीवा आत्ता खूप म्हणजे अगदी खूप खुश असतो आणि तो एकदम खुशीतच तिथून निघून जातो. तर नंदिनी परत आपल्या समुद्राकडे बघू लागते आणि समुद्रामध्ये हरवून जाते. तर मित्रांनो, आता इकडे काव्या तिच्या मनामधलं सर्व काही सत्य पार्थ पुढे सांगून तिथून ती निघून चाललेली असते. तर आता पार्थ तिला काव्या अशी हाक मारत असतो आणि काव्या पुढेच चाललेली असते. तर पार्थ तिला म्हणतो, काव्या, तुम्ही जर अशाच रागावून गेलात ना तर मला खरंच खूप वाईट वाटेल. तर आता काव्या थांबते आणि त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि त्याला म्हणते की मी रागावले आहे असं कुठं म्हणाले मी, मला वाईट वाटलेलं आहे. माझ्यामुळे तुम्हाला जसं वाईट वाटायचं ना तसंच मला वाईट वाटलेलं आहे आणि वाटायचं ना तुम्हाला वाईट. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, वाटायचं ना मला वाईट, पण तुम्हाला कुठे काही फरक पडत होता. तर काव्या आता त्याला म्हणते, जसा आत्ता तुम्हाला पडत नाहीये तसाच का, तुझा बदला माझा बदला असा खेळ खेळत आहे का आपण न कळत. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, खेळ खेळायला आपण काय लहान आहोत का. तर काव्या म्हणते, कधी कधी वाटतं ना की लहान होतो ना तेच बरं होतं. ही अशी भांडणं रुसवे फुगवे गट्टी बट्टी करून ना सगळे काही प्रश्न सुटायचे तेव्हा.
तर तेव्हा पार्थ म्हणतो सुटायचे ना, का माहिती आहे का, कारण तेथे ना घट्ट मैत्री असायची आणि इथे ना आपल्यामध्ये मैत्री नाही आणि प्रेमाचा तर दूर दूरपर्यंत संबंध सुद्धा नाही. आणि परत तो पुढे म्हणतो मला चांगलं वाटावं, मला आनंद मिळावा म्हणून तुम्ही सिनेमन कॉफी ऑर्डर केलीत, माझ्यासाठी श्रीखंड बनवलं, आज आईकडून शिकून खिचडी बनवून आणलीत, मला चांगलं वाटावं म्हणून आणखीन एक गोष्ट कराल का, असं तो आता तिच्या नजरेत बघूनच विचारतो. तर तेव्हा काव्या हो असं म्हणते. तर पार्थ परत विचारतो की मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या गाडीमध्ये येऊन बसला होतात ना. तर तेव्हा काव्या हो असं म्हणते. तर आता मित्रांनो पार्थ एकदम भरल्या मनाने काव्याला विचारतो की माझ्याबरोबर आज रात्री लॉंग ड्राईव्हला याल, असं त्यानं विचारल्यानंतर मित्रांनो आता काव्या मात्र आश्चर्यानेच त्याच्याकडे बघू लागते. तर पार्थ आता परत तिला विचारतो बोला ना, याल ना. तर मित्रांनो असा प्रश्न पार्थने विचारल्यानंतर काव्याच्या डोळ्यामधून तर टचकन पाणी येऊ लागतं आणि ती एकदम भरल्या मनानेच पार्थला सांगते की हो येईन ना, नक्कीच येईन, तुम्हाला आनंद मिळावा ना यासाठी काहीही करायला तयार आहे मी, असं ती आता थोडंसं स्माईल करूनच त्याला सांगते आणि परत आपली नजर खाली घेते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो आज रात्री रेडी राहा. तर तेव्हा काव्या परत हसत हसतच त्याला हो असं सांगते आणि तिच्या डोळ्यामधून पाणीसुद्धा येत असतं आणि तिच्या चेहऱ्यावरती स्माईलसुद्धा असतं. आणि आता मित्रांनो ती तिथून बाहेर निघून जाते आणि ती खूपच खुश असते कारण अखेर पार्थने तिला एक तरी चान्स दिलेला असतो. तर मित्रांनो आता इकडे वसुंधराने अखेर काव्याच्या रूममधून ते एन्व्हलप शोधून काढलेलं असतं आणि त्या एन्व्हलपमधले डिवोर्स पेपर्स बघून ती खूपच खुश झालेली असते आणि ती आता लंगडत लंगडतच खोलीच्या बाहेर येते आणि मानिनीला हाक मारू लागते. तर तेव्हा मानिनी धावत येते आणि म्हणते की अहो ताई सावकाश, तुम्हाला लागलेलं आहे, तुम्ही काय करताय खाली आणि काय झालं काय. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की अगं बरंच काही झालेलं आहे, असं ती म्हणत असताना तिचा पायसुद्धा दुखतच असतो. तर ती पुढं सांगते की अगं मानिनी तू स्वप्नात सुद्धा विचार केला नसशील ना, असं काहीतरी झालेलं आहे. तर तेव्हा मानिनी म्हणजे काय असं विचारते. तर तेव्हा वसुंधरा सांगणारच असते. तर मानिनी म्हणते अहो ताई तुम्हाला एवढं लागलेलं आहे, पाय मुरगाळलेला आहे आणि तेव्हा तुम्ही खाली कशा काय आलात. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं मानिनी मी कशी खाली आले आहे ना ते महत्त्वाचं नाही, तर मी खाली का आले ना ते महत्त्वाचं आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे, आता का आलाय ना ते तरी सांगा. तर तेव्हा वसुंधरा म्हणते मी कायम सांगते ना, मी माणसाला एका नजरेमध्ये ओळखते, माझी नजर शार्प आहे आणि म्हणून मी जे जे काही बोलते ना ते कायम खरं होतं म्हणते ना मी. तर तेव्हा मानिनी म्हणते हो मला मान्य आहे, पण आता काय आहे ना ते सांगा ना ताई. तर तेव्हा वसुंधरा म्हणते मानिनी तुला ना मला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, पार्थने काय केलं आहे हे माहिती आहे का मानिनी, असं ती सांगणारच असते. इतक्यातच मित्रांनो रम्या धावतच तिथं येते आणि तिच्या हातामध्ये छत्री असते आणि ती खूपच भिजलेली सुद्धा असते आणि ती छत्री घेऊनच आतमध्ये आलेली असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं रम्या पाणी किती गळते ते बघ ना आणि छत्री तू बाहेर का नाही ठेवून आलीस अगं. तर तेव्हा रम्या म्हणते सॉरी मामी सॉरी. तर तेव्हा आता वसुंधरा मानिनीला सांगायचा प्रयत्न करत असते. तर रम्या अजून सुद्धा तिथंच उभी असते आणि वसुंधराला म्हणते की अगं मी सांगते ना तू थांब असं म्हणत असते. तर तेव्हा आता मानिनी म्हणते की अगं रम्या थांब, ती छत्री अगोदर तू माझ्या हातात दे, असं म्हणून ती छत्री आपल्या हातात घेते आणि छत्री ठेवायसाठी ती बाहेर निघून जाते. तर तेव्हा रम्या लगेचच वसुंधराजवळ जाते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं रम्या हे दाखवू देत ना मला. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई आता काहीसुद्धा दाखवायचं नाही, ते लपवून ठेव, असं म्हणून तिला ते एन्व्हलप तिच्या पदराच्या मागे लपवायला लावते. आणि आत्ता मी म्हणाले ना तुला आत्ता काहीही सांगायचं नाही. तर वसुंधरा तिला म्हणते तू वेडी आहेस का रम्या. तर तेव्हा आता अखेर रम्या वसुंधराला शांत करते आणि म्हणते आई अगं ऐक जरा शांतच राहा तू. तर इतक्यातच मानिनी परत येते. तर तेव्हा रम्या मानिनीला म्हणते सॉरी हां मामी. तर मानिनी तिला म्हणते बरं ते राहू देत, पण तू आधी सांग तू काय म्हणत होतीस ते पार्थबद्दल. तर तेव्हा रम्या सांगते की हां पार्थने ना कमाल केली आज ऑफिसमध्ये. तू वाधवा ग्रुप ऑफ कंपनीचं नाव ऐकलंयस का. अगं त्याचं मोठं काम मिळालं आपल्याला आणि कोणामुळे माहिती आहे का, तर ते पार्थमुळे, असं तिने सांगितल्यानंतर मानिनी मात्र खूपच खुश होते. तर रम्या पुढं म्हणू लागते की काय मीटिंग अटेंड केलेली आहे त्याने आज, म्हणजे असं छान बोलत होता की लगेचच कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते आपल्यालाच मिळालं. त्याला बघून ना विक्रम मामाचीच आठवण आली मला आज.
तर तेव्हा मानिनी पण खूपच खुश होते आणि म्हणते की अरे बापरे, यांना कळालं तर किती खुश होतील ते. आणि परत आता ती रम्याला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट रम्या. आणि वसुंधराला विचारते, अहो ताई, तुम्ही मला मागाशी काय सांगत होता पार्थबद्दल? तर आता वसुंधरा काय न बोलता एकदम डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघते. तर मानिनी परत तिला विचारते, पार्थबद्दल काय सांगत होता तुम्ही मला मागाशी? तर तेव्हा आता रम्या इशाऱ्यानेच वसुंधराला नाही असं म्हणते. तर तेव्हा आता वसुंधरा लगेचच विषय बदलते आणि मानिनीला म्हणते, अगं मानिनी, मी दुसरं काही सुद्धा सांगणार नव्हते. आत्ता रम्याने जे तुला काही सांगितलं ना, अगं तेच सांगणार होते मी. मला ना हे ऑफिसमधून आधीच कळालेलं होतं. तर तेव्हा मानिनीला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि मानिनी, हेच सांगणार होता तुम्ही? असं तिने विचारल्यानंतर वसुंधरा हो असं सांगते. तर तेव्हा मानिनी तिला विचारते, अहो मग एवढ्या आनंदाची बातमी तुम्ही एवढ्या तावातावाने का सांगत होतात? असं तिने विचारल्यानंतर आता रम्या वसुंधराकडे बघू लागते. तर तेव्हा वसुंधरा हसू लागते आणि म्हणते की अगं मी ते मुद्दामून केलं मानिनी. तर तेव्हा मानिनी का असं तिला विचारते. तर वसुंधरा तिला म्हणते, अगं का म्हणजे काय मानिनी? मला एक गोष्ट सांग, दरवेळी आनंदाची बातमी आनंदात होऊनच सांगायला पाहिजे का? असं काही नाही ना. कधीतरी असं थोडंसं टेन्शन घेऊन सांगितलं ना तर की मग मज्जाच येते. हा विचार करून मी सांगायला आले होते इथे. आणि तसं सुद्धा माझ्या अगोदर या रम्याने सगळं काही सांगून टाकलं. आणि मी तुला म्हणते की नेहमी माझी नजर एकदम शार्प आहे. एका नजरेत मी माणसाला ओळखते आणि म्हणून मी जे काही म्हणते ना ते कायम खरं होतं. आणि मी आता मागे एकदाच कधीतरी विक्रमला सांगितलं होतं की तुझी गादी ना पार्थ एकदम उत्तम चालवेल. आणि बघ तेच खरं होतंय, हो की नाही? असं ती म्हणत असते आणि तिच्या पायाला तर दुखू लागतं. तर तेव्हा मानिनी थोडंसं शंकेनेच तिच्याकडे बघत असते आणि तिला म्हणते की ताई, तुम्ही सुरुवातीला आलात आणि आरडाओरडा करून सांगत होतात ना, तेव्हा मला खरंच टेन्शन आलं होतं. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं मानिनी, तुझ्या मनात कधी काय येईल ना, खरंच काही सांगता येत नाही. आणि आता रम्याला म्हणते की अगं रम्या, तू आता इथेच उभी राहणार आहेस का? दमली असशील ना, आता वर चल आणि मला सुद्धा वर घेऊन चल. असं म्हणून ती तिच्या हाताला पकडते आणि तिच्या पायाला आता परत दुखू लागतं. तर रम्या आता तिच्यावरती थोडीशी वैतागते आणि म्हणते की अगं आता तुला काय मी उचलून घेऊन जाऊ का? तुला काय चाललेलं काय आहे तुझं? तर मानिनी तिला म्हणते, अगं तुझ्या आईने प्रताप केलेले आहेत, पडली आहे ती, तिचा पाय मुरगाळलेला आहे. तर तेव्हा आता रम्या धक्क्यानेच तिला विचारते, अगं म्हणजे काय, कुठं पडलीस तू? आणि तुला मी किती वेळेला सांगत असते येता जाता जरा लक्ष ठेवत जा, पण ऐकत नाहीस तू. आणि दाखव कुठं लागलेला आहे तुला, असं ती विचारत असते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं थांब, एवढं काही सुद्धा झालेलं नाहीये. ती कल्पना आपल्या खोलीच्या बाहेर फरशी पुसत होती ना, तेव्हा पाय घसरून पडले म्हणजे तिने जरा सावरलं मला, पण फक्त थोडासा पाय मुरगळलेला आहे माझा. आणि चल मला वरती घेऊन चल. असं ती म्हणत असताना आता मानिनी रम्याला म्हणते की सावकाश घेऊन जागं तिला. तर तेव्हा रम्या आता वसुंधराला पकडते आणि तिला वरती घेऊन जाऊ लागते. तर आता मित्रांनो, मानिनीला मात्र वेगळीच शंका आलेली असते आणि ती शंकेच्या नजरेनेच त्या दोघींच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आता इकडे काव्याने अनिशाला फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते की अगं अनिशा, तू आधी माझं ऐक ना थोडं. हे बघ, आज रात्री ना तू एकटीच रिव्हिजन कर. तर तेव्हा अनिशा तिकडून का असं विचारत असते, तर काव्या थोडीशी थांबते आणि अडकळत तिला सांगू लागते, अगं कारण ना पार्थ आज रात्री मला बाहेर घेऊन जाणार आहेत. तर तेव्हा आता अनिशा तिची चेष्टा करू लागते. तर काव्या तिला म्हणते, बघा अनिशा, मी तुला फटकेच देईन. आणि अगं नाही, मी काही ब्लश वगैरे करत नाही आहे, आमची डेट नाही आहे, आम्ही लॉंग ड्राईव्हवरती चाललेलो आहे. तर तेव्हा आता अनिशा तिकडून परत तिला चिडवू लागते. तर काव्या म्हणते, अगं ठीक आहे ना, लॉंग ड्राईव्ह तर लॉंग ड्राईव्ह. अगं इतक्या दिवसात हा आर्किटेक्ट बोका हसलाय, हे काय कमी आहे का? अगं अनिशा, आज खरंच मला ना माझं गिल्ट कमी झाल्यासारखं वाटत आहे. आणि अगं ॲज अ फ्रेंड त्यांच्याबरोबर बाहेर जायला काय हरकत आहे? बरं ते सगळं सोड, आज रात्री मी काय कपडे घालू? असं बोलतच आता ती तिथून बाहेर निघून जाते. तर मित्रांनो, इकडे आनंद निवासमधली ताई जीवाला म्हणत असते की म्हणजे तिला जीवाने सर्व काही सांगितलेलं असतं आणि ती जीवाला सांगत असते, म्हणजे जॅकेट आणि टी शर्ट घाल, म्हणजे ना तू एकदम झाकपाक दिसतोस त्याच्यामध्ये. तर तेव्हा जीवा तिला विचारतो, काय दिसतो झाकपाक म्हणजे काय? तर तेव्हा ती ताई सांगते, अरे म्हणजे भारी, नंदिनीला ना तू त्या कपड्यामध्ये खूप आवडतोस. तर तेव्हा जीवा तिला हो का असं विचारतो, पण हे तुम्हाला कसं काय माहिती, असं तो तिला विचारू लागतो. तर तेव्हा ताई त्याला सांगते, अरे तीच बोली होती मला एकदा, आणि हे बघ, मी तुम्हा दोघांची एक नंबर फॅन आहे हा.
असं तिने बोलल्यानंतर आता जीवा लाजत लाजतच हसू लागतो. तर मित्रांनो आता इकडे रम्या वसुंधराच्या पायाला मलम लावत असते आणि तिला तिच्या पायाला शेकून देत असते आणि तिच्यावरती ओरडत सुद्धा असते, काय गरज होती एवढी घाई करायची. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की तुला काय गरज होती मध्ये यायची, तुला माहिती तरी आहे का माझ्या हातात काय लागलंय ते, असं म्हणून ते एन्व्हलप तिला दाखवते. तर तेव्हा आता रम्या तिला म्हणते की पार्थने काव्याला दिलेले डिवोर्स पेपर्स आहेत ते, असं तिने म्हटल्यानंतर वसुंधराला तर धक्काच बसतो. तर वसुंधरा तिला विचारते, अगं हो पण तुला कसं काय माहिती. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे आई. तर तेव्हा वसुंधरा रम्याला विचारते, अगं बाई तू घरात वगैरे काय CCTV कॅमेरे लावले आहेस का. तर तेव्हा रम्या म्हणते, अगं काहीतरीच काय आई, कॅमेरे कशासाठी लावेन मी, हे सगळं काही ना मला ऑफिसमध्येच कळालेलं होतं. तर तेव्हा वसुंधरा तिला विचारते, ऑफिसमध्येच कळालेलं होतं ते आणि कसं. तर तेव्हा रम्या खिचडी असं सांगते. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अगं खिचडीने सांगितलं का तुला. तर रम्या म्हणते, खिचडीने घात केला काव्याचा. तर तेव्हा वसुंधरा तिला थांबवते आणि म्हणते, अगं 1 मिनिट मला कळेल असं सांगशील का तू. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, तुला कळेल असंच सांगते आणि तिला सर्व काही सांगू लागते. तर मित्रांनो इकडे ती ताई जीवाला म्हणते, माझं लक्ष असतं तुमच्याकडे, म्हणूनच ती जेव्हा नाराज होते ना मग मी लगेच पकडते बघ तिला. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, हो पण ती ना आत्ता शांत झालेली आहे, स्वतःहून डिनरला जाऊया म्हणाली ती आज रात्री, त्यामुळे मी सुद्धा खूपच हॅप्पी आहे. तर तेव्हा ती ताई म्हणते, अरे असायलाच पाहिजे, तू ही हॅप्पी असायला पाहिजे आणि तिनेही, उलट तिने ना डबल हॅप्पी असायला पाहिजे. तर तेव्हा जीवा डबल हॅप्पी का असं तिला विचारतो. तर तेव्हा ती ताई सांगते, अरे जिचा नवरा पाणीपुरीचा स्टॉल टाकून उभा आहे त्या बायकोने तर हॅप्पी असायलाच पाहिजे. तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि तिला म्हणतो, पण तिने पाणीपुरी सोडली ना याचं वाईट वाटलं मला. तर तेव्हा ती ताई जीवाला सांगते, अरे तिने नुसती पाणीपुरी सोडलेली आहे, गोड सोडलेलं नाही आहे, तू नुसतं ना गोड गोड बोलत राहू नकोस, तिला काहीतरी ना गोड खाऊ घाल. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, ठरलं तर मग आज रात्री ना डिनर नंतर मी तिला मस्तपैकी काहीतरी गोड खाऊ घालेन, तिला आनंदित बघितल्यानंतरच ना माझा गिल्ट कमी होईल, असं त्याने सांगितल्यानंतर आता ते दोघे सुद्धा एकदमच नंदिनीच्या दिशेने बघतात आणि नंदिनी अजूनसुद्धा समुद्राच्या दिशेनेच बघत असते. तर जीवा आता एक छानशी स्माईल करतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो मानिनी आणि विक्रम बसलेले असतात. तर तेव्हा त्यांना गुरुजींचा फोन येतो. तर तेव्हा मानिनी तो फोन स्पीकरवरती टाकते आणि विक्रम आणि मानिनी दोघे सुद्धा तो फोन ऐकू लागतात. तर मानिनी गुरुजींना विचारते, असं काय झालेलं आहे, काही काळजीचं कारण आहे का. तर तेव्हा गुरुजी तिकडून सांगू लागतात की जी काही महत्त्वाची कामं असतील, मीटिंग्स, कोर्ट कचेरी, ती उद्या दुपारनंतर करायला सांगा. तर तेव्हा मानिनी घाबरूनच त्यांना विचारते, उद्या असं काय मोठं घडणार आहे. तर मित्रांनो आता त्यांचं हे बोलणं चालू असतं आणि इकडे रम्या आणि वसुंधराचं बोलणं चालू असतं. रम्या वसुंधराला म्हणत असते की आता बघच तू, काव्याला ना तिच्या न कळतच तिच्या डिवोर्सपर्यंत मी कशी घेऊन जाते ते. तर मित्रांनो आता इकडे पार्थ काव्याला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायसाठी आलेला असतो आणि काव्या मात्र त्याला विचारूनच सजत नटत असते आणि त्याला विचारूनच ती इयरिंग्स घालत असते. तर मित्रांनो आता इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा छान आवरून तयार झालेले असतात आणि नंदिनी आता पुढे चाललेली असते. तर तेव्हा जीवा चक्क तिचा हात पकडतो आणि नंदिनी मात्र त्याच्या नजरेत एकसारखी बघू लागते आणि जीवा तिच्याकडे बघून हसत असतो. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.